कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण मी सांगितलं होतं की आज मला डिझाईन्स बघायचे आहेत. मेल चेक केला मी नाहीये. तर पाठवा लवकर. कोणाची वाट बघते तुम्ही? हां नाही, आजच्याच पाठवा मला. हां मी करतो तुम्हाला 5 मिनिटात. बस नाही. अरे बोल की. झालं बस. काय काय तुला काम करताना बघून खरंच खूप बरं वाटलं मला. खूप कॉन्फिडेंटली काम करतोयस. जे काही झालं ते विसरून कामाला लागलायस बघून बरं वाटलं. आणि ज्या पद्धतीने चार्ज घेतलायस ना आता, इट्स रिअली कमेंडेबल. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुझ्याकडूनच शिकलोय मी आई. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल त्या पोरीबद्दल जे डिसिजन घेतलंस ते मला आवडलं. इन अ वे तिची लायकीच दाखवून दिलीस तू. गुड. आणि हे जेव्हा जगन्नाथला कळेल ना, तेव्हा त्याला खूप त्रास होईल. त्याला कळेल आपला हेतू काय साध्य होत नाहीये. आणि त्या पोरीला सुद्धा हळूहळू कळेल की इथे या घरात आपली डाळ शिजत नाही आणि ती निघून जाईल. जस्ट वेट फॉर दॅट. आणखीन काही दिवस बस. दादा, हे मेंढ्यांचं घर आहे ना, इथं माझी नणंद दिली बर का. या दादा. काय पर्स कशासाठी आणलीस? आणि एवढी मोठी पिशवी कशासाठी ग? काय ना, श्रीमंतांची लक्षणं आहेत ती. तुम्हाला नाही कळायचं गरीबडे कुठले. मी आपले गरीब, तुम्ही आपला गरीबच विचार करा. पहा बरं कशी दिसते मी. आता हे कशासाठी? सगळं नीट दिसावं ना म्हणून. हिरोईन हिरोईन. है ना? सगळे ते जाऊ दे. आपण हरिनाम सप्ताहाचं आमंत्रण द्यायला आलोय. तेवढं देऊ आणि निघू. हा ते आणि लक्षात ठेव, आपण साऊच्या घरी आलोय. तिकडे काही गडबड करू नकोस. साऊला त्रास होईल आपल्या. चल बाबा. साऊ. लेकरा कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? छान. दादा. साऊ. वहिनी थांब, एवढं लावू दे जरा. हा नमस्कार. रामकृष्ण. कशी आहेस ग बाई तू? किती आठवण आली मला तुझी, माहितीये का? हा, छान छान छान. तब्येत छान झाली. आपण खायला प्यायला छान मिळतं नाही तर. कशी ग माझी नणंद करत घराची सुन सुन वाटायला लागलं बघ तुझ्याशिवाय. मला तर रात्रीची झोप बी येईना. काही म्हण, लय आठवण येते ग मला तुझी. नाही वास जयंती. नाही हो, खरंच आठवण येते म्हणून म्हणलं. नणंद आहे माझी लाडकी. तुम्हाला तर माहिती की नाही, लाडकी नणंद आहे. हॅशटॅग नणंद भावजय. चला चला, चल 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 ग बाई. इथे सोफ्यावर बसलेला चालेल का? अहो विचारताय काय, बसा ना, तुमचंच घर आहे असं समजा. नाही, लास्ट टाइम उभं ठेवलं होतं ना इथं म्हणून विचारलं. बसा ना. बसा बसा. मी सगळ्यांसाठी चहा टाकते. नमस्कार. रामकृष्ण. अरे अहो उभे का, बसा ना. मी जर आलेच. वेळेत आलात अगदी. प्रवास नीट झाला ना? त्रास कसला? अहो उलट तुमच्याकडे यायचं म्हणून पळतच आलो आम्ही, होय की नाही? बरं जावई बापू. सारंग ना, येईल येईल. बर.
एवढ्या मोठ्या बंगल्यात त्या सावलीची खोली नेमकी कोणती असेल बरं? असं तर नाही ना की यांनी तिला स्वीकारलंच नाही? अगं बाई, इथंच ठेवलं असेल का कुठल्या तरी कोपऱ्यात? बघून घ्यायला काय हरकत आहे ग जयंती? जयंती वहिनी पण आल्या आहेत म्हणजे म्हणजे त्या काही स्वस्त बसणार नाहीत. त्या इकडं नक्की येतील. त्याआधी मला हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. सावली सावली काय झालंय? वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, जयंती बहिणी सुद्धा आल्या. त्या जर इथं आल्या आणि त्यांना कळलं की मी इथं राहते तर? हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आपण एक काम करूया, हे सगळं सामान आहे ना स्टोर रूम मध्ये ठेवूया. चल चला. तुमचं इथे येण्याचं प्रयोजन नाही कळलं. म्हणजे सहज आलात का काही कामानी? वय जरा महत्वाचं काम होतं म्हणून घाईघाईतच आलो. माझं बी एक महत्वाचं काम आहे, मी जरा आज जाऊन येते. हा, ए तू कशाला आज जातीस? काय करताय? सावलीला मदत करायला जाते ना. काय आमच्या घरी मी मदत करायची ना तिला. आता इकडं एवढा सगळा चहा एकटीनं करणार ती. मी जाऊन बघून येते. नको, तू इथंच बस. काय करताय? येते लगेच. किचन कुठे आहे हो? इकडे. हा ना? हा. आलेच, आले आले. सावळे! येऊ का? हा? अगो बाई 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 बाई. काय किचन आहे सावळे तुझं? हा, किचन आहे का मस्करी? केवढी लाईट लावलेत ग सावळे. मला असं वाटतंय की मालिकेमध्ये नाही का किचनचा सेट असतो, अगदी तसं आहे ग बाई तुझं स्वयंपाकघर. काय ग सावली, आपल्या घरासारखी 4 घरं मावतील ना या किचन मध्ये? तुला सांगते, मी असते ना इतकंच छान मांडलं असतं बघ, किचन मध्येच राहिले असते. काय वाटतं? खरंच बाई, काय माणूस पेटवायचं का काय आहे ना? मी काय म्हणते, नाही म्हणजे मी ना इथंच बसते. काय लई एसी आहे, लई थंडी वाजेल मला तिथं. इथं बस त्यांच्या आग येते. हा, तुम्ही चालू द्या तुमचं, आहे मी इथं. छान छान. मजा मजा सावळे तुझी. काय मन बरं का सावळे, असं एक डायनिंग टेबल आपल्या हॉलमध्ये पण बनवायला पाहिजे नाही? म्हणजे कसं आला गेलेला पाहुण्याने आपल्याला जेवायला वाटता येईल. पण काय वाटायचं जेवायला? पण एक गोष्ट खरी आहे, तुमच्याकडे कप सगळे एका रंगाचे आहेत बाई, आपल्यासारखं नाही सगळं वेगवेगळं. आलं टाकलंय ना? तुम्ही जाऊन या हवं तर. मी आहे, मी इथे चहा पिते, तुम्ही बाकीच्यांना देऊन या. हा, अब जयंती आई है, कुछ तो लेके जाएगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.